नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. या श्लोकात समर्थांनी विद्वान माणसे जर व्यर्थ वादविवादात अडकले तर त्यांचे काय होते हे सांगून मनाला जाणतेपणाचा अभिमान न धरण्याचे आवाहन केले आहे. या जगामध्ये मोठे मोठे विद्वान पंडित होऊन गेले. त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर संपूर्ण ज्ञान पदरात पाडून घेतले व ज्ञानी म्हणून मिरवले. परंतु केवळ ज्ञानामुळे झालेल्या गर्वामुळे ते अहंकारी बनले. मी म्हणतो तेच खरे अशी त्यांची नंतर प्रवृत्ती होते. इतरांना ते तुच्छ लेखतात व स्वतःचा अभिमान अधिक बळकट करून घेतात. खरे तर त्यांनी त्यांचे ज्ञान जर जनहितासाठी वापरले तर त्यांचे व जगाचे कल्याण होऊ शकेल. त्याऐवजी ते वादामध्ये मी याला पराभूत केले, त्याला पराभूत केले हेच सांगण्यात धन्यता मानतात. इतरे जण त्यांच्या दृष्टीने तुच्छ असतात. त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्यांच्या मनात येत नाही. आपल्या ज्ञानाच्या बळावर ते ऐहिक सुख प्राप्त करून घेतात व त्या ऐहिक सुखातच लोळत राहतात. अशा व्यक्तीच्या मनाचा ताबा षड्रिपू घेतात व त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढतच जातात. त्यांची ज्ञानाची भूक वाढण्याऐवजी त्यांची ऐहिक सुखाची भूक वाढतच जाते व अशा अतृप्त इच्छा आकांक्षा असतानाच जर ते मृत्यू पावले तर ते ब्रह्मराक्षस होतात. विद्वान माणसाचा अतृप्त आत्मा जेव्हा पिशाच्य योनी धारण करतो तेव्हा ते ब्रह्मराक्षस बनतात असे समर्थांनी सांगितले आहे. ज्ञानेश्वरांची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात ब्राह्मणांचे वर्तन देखील असेच होते. त्यांनी देखील धर्मसभेत त्या चारही भावंडांच्या शुद्धीकरणासाठी सुचवलेला मार्ग हा अभिमान वृत्तीचाच होता. केवळ संन्याशाच्या पोटी जन्माला आले एवढाच काय तो त्यांचा गुन्हा होता. हा निर्णय होता गाय घोडे व कुत्रा यांना वंदन करावे व क्षुद्रांना वंदन करावे हेच त्यांचे प्रायश्चित्त होते. इतकेच नाही तर ज्ञानदेवांच्या नावाला देखील ते हसत होते. कुणीतरी म्हणाले, हा जो बाहेर रेडा आहे याचेही नाव ज्ञानदेवच आहे. यावर सारी सभा गदागदा हसली. ज्ञानेश्वर अत्यंत शांतपणे म्हणाले, आपण म्हणता ते खरे आहे, कारण माझा व रेड्याचा आत्मा एकच आहे. चराचरातच एकच परब्रह्म भरले आहे. ते लहानग्या ज्ञानेश्वरांच्या तोंडी ऐकल्यावर साऱ्या धर्मसभेचा संताप झाला. कुणीतरी त्या संतापाच्या भरात रेड्याच्या पाठीवर आसूड ओढला व आश्चर्य असे की त्याचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले. आता आपला पराभव होतो आहे की काय म्हणून विद्वान म्हणाले, जर तुझा आणि रेड्याचा आत्मा एकच असेल तर या रेड्याच्या मुखी वेद वदवून दाखव. ज्ञानेश्वरांनी किंचित स्मित केले. आपला उजवा हात रेड्याच्या मस्तकावर ठेवला व त्याला वेद पठणाची आज्ञा केली. आश्चर्य असे की हा रेडा अस्खलितपणे वेद बोलू लागला. सर्व सभा अवाक झाली व सर्वांचा अहंकार विरून गेला. चांगदेवांची गोष्ट माहीत आहे. ते ज्ञानेश्वरांना भेटायला अक्राळ विक्राळ वाघावर स्वार होऊन आले. हातात सर्पाचा चाबूक घेतला. त्यांना वाटले यामुळे ज्ञानेश्वराला आपले महत्त्व समजेल व तो आपल्याला शरण येईल. परंतु झाले उलटेच. ज्ञानदेव आपल्या भावंडांसह निर्जीव भिंतीवर बसले होते. त्यांनी चांगदेवांना भेटण्यासाठी निर्जीव भिंतीला चालण्याची आज्ञा केली. निर्जीव भिंत आपल्याकडे चालत येताना पाहून चांगदेव ज्ञानेश्वरांना शरण आले व नंतर मुक्ताबाईने चांगदेवांना गुरुपदेश केला. या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवून आपल्या ज्ञानाचा गर्व टाकून दिला पाहिजे व व्यर्थ वादविवादात अडकण्याऐवजी लोककल्याणाचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे असे समर्थ सांगतात. विद्वान मनुष्य जर अहंकाराने पछाडला तर मग इतरांची काय कथा.
सामान्य माणूस अहंकाराने बाधित झाला तर आपण एक वेळ समजू शकतो, कारण असा मनुष्य सामान्य आहे हे आपल्याला माहीत असते. परंतु विद्वान मनुष्य अहंकाराने पछाडला तर त्याचा तर नाश होतोच, पण त्याने मिळवलेले ज्ञान व्यर्थ जाते. अज्ञानी माणसांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व अहंकारी माणसाकडून दुसऱ्याला फक्त अहंकारच शिकता येईल. त्यामुळे तो स्वतःही अहंकारी व त्यापासून ज्ञान घेतलेलेही अहंकारी, अशी एक अहंकारी विद्वानाची साखळीच तयार होईल. यासाठी समर्थ सांगतात की ही सर्व जाणीव मनामध्ये ठेवून ज्ञानीपणाचा गर्व होणार नाही हे पाहिले पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांनाही आपल्याला चांगले विचार देता येतील. जय जय रघुवीर समर्थ.